जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं आपण नेहमीच म्हणतो. परंतु आज आपली न्यायव्यवस्था खरोखरच सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे का, की आपण फक्त न्यायव्यवस्थेच्या पोकळ स्तुतीमध्ये मग्न आहोत? नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस ओक यांनी न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर असे ताशेरे ओढले आहेत. भारतीय न्यायव्यवस्था लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे खळबळजनक विधान त्यांनी केले. आज आपण न्यायमूर्ती ओक यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक भारतीयाने समजून घेणे गरजेचे आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज द्वारा आयोजित JP स्मृती व्याख्यानात बोलत असताना न्यायमूर्ती ओक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की न्यायव्यवस्थेशी संबंधित लोक म्हणजे वकील आणि न्यायाधीश अनेकदा स्वतःची आणि व्यवस्थेची प्रशंसा करण्यात धन्यता मानतात, परंतु या प्रक्रियेत न्यायालयाच्या पायऱ्या चढणाऱ्या सामान्य माणसाला काय यातना सहन कराव्या लागतात याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या मते जर न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे असं म्हणायचं असेल तर ते प्रमाणपत्र वकील किंवा न्यायाधीशांनी स्वतःला देऊ नये. ते प्रमाणपत्र सामान्य जनतेकडून यायला हवे. जोपर्यंत सामान्य माणसाला न्यायालयात गेल्यावर मला न्याय मिळेल ही खात्री वाटत नाही, तोपर्यंत ही स्तुती निरर्थक आहे. न्याय मिळण्यास उशीर का होतो याचे सर्वात मोठे कारण न्यायमूर्ती ओक यांनी आकडेवारीसह मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2002 मध्येच निर्देश दिले होते की दर 10 लाख लोकांमागे न्यायाधीशांची संख्या ही 50 असावी. आज 20 वर्षानंतर हा आकडा फक्त 22 ते 23च्या आसपास आहे. विकसित देशांमध्ये हेच प्रमाण 80 ते 90 इतके आहे. एक खास उदाहरण देताना ते म्हणाले की एकट्या महाराष्ट्राला अंदाजे 8500 सत्र न्यायाधीशांची आवश्यकता आहे. जर आपल्याकडे पुरेसे न्यायाधीशच नसतील तर प्रलंबित खटल्यांचा डोंगर कसा कमी होणार? पायाभूत सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात आपण कमी पडत आहोत हे वास्तव त्यांनी अधोरेखित केले. मुंबईतील एका मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये दररोज 100 ते 150 खटल्यांची सुनावणी होते. न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले की यातील सुमारे 30 ते 40% खटले हे केवळ चेक बाउन्सचे असतात. उरलेले खटले फौजदारी, कौटुंबिक हिंसाचार आणि वैवाहिक वादाचे असतात. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या खटल्यांमुळे न्यायाधीशांवर प्रचंड ताण येतो आणि त्याचा गुणवत्तेवर परिणाम होतो. ही एक गंभीर समस्या बनली असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती ओक यांनी कनिष्ठ न्यायालयांच्या एका कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की अनेकदा कनिष्ठ न्यायालये पात्र प्रकरणांमध्येही जामीन देण्यास कचरतात. याचे कारण म्हणजे जामीन देणाऱ्या न्यायाधीशांकडे संशयाने पाहिले जाते किंवा त्यांना टार्गेट केले जाते. परिणामी ज्या आरोपीला दंडाधिकारी न्यायालयाकडूनच जामीन मिळायला हवा होता त्याला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागते. यामुळे गरीब माणसाचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाते. शिवाय वरच्या न्यायालयांवरील ताणही वाढतो. बेल इज अ रूल, जेल इज अन एक्सेप्शन हा नियम फक्त पुस्तकातच राहिला आहे का असा प्रश्न त्यांनी निर्माण केला. भारतीय संविधानाचे कलम 21 आपल्याला जगण्याचा अधिकार देते. न्यायमूर्ती ओक यांनी याची व्याप्ती वाढवत अतिशय महत्त्वाचे भाष्य केले. त्यांच्या मते पर्यावरणाचा ऱ्हास आणि घरांची टंचाई हे थेट जगण्याच्या अधिकारावर गदा आणणारे मुद्दे आहेत. मुंबईसारख्या शहरात परवडणारी घरे नसल्यामुळे सामान्य माणसाला बेकायदेशीर झोपडपट्ट्यांमध्ये राहावे लागते. तिथे त्यांना जास्त भाडे मोजावे लागते आणि सुविधाही मिळत नाही. या विदारक परिस्थितीमुळेच अनेकदा दिवाणी आणि फौजदारी खटले निर्माण होतात. जोपर्यंत आपण सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आणि राहणीमान सुधारत नाही तोपर्यंत न्यायालयातील गर्दी कमी होणार नाही. माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे हे विचार आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. संविधानाने आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी दिली आहे, परंतु जोपर्यंत जलद न्याय आणि दर्जेदार न्याय मिळत नाही तोपर्यंत ही आश्वासने कागदावरच राहतील. न्यायव्यवस्थेतील रिक्त पदे भरणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि कनिष्ठ न्यायालयांना सक्षम करणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे.